नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशामध्ये. मार्केटचा डेटा हा आलेला आहे, तो ॲक्चुअली कालच आलेला आहे. तर आज महावीर जयंतीच्या निमित्ताने मार्केटला सुट्टी होती आणि एक गोष्ट जर का आपण कालच्या मार्केटमध्ये चेकआउट केली, तर ती अशा पद्धतीने दिसत आहे, की काल मार्केट एवढं काही खास मूव्हमेंटमध्ये नव्हतं. आता ही जी काही मूव्हमेंट तुम्हाला दिसत आहे, ही सगळी रिटेलर्सने केलेली आहे. इथे जर काही गोष्ट बघितली, ही सगळी रॅली ही रिटेलर्सने केलेली आहे. विश्वास बसत नसेल, तर खाली एकदा व्हॉल्यूम चेकआउट करा. व्हॉल्यूम जर का बघितला तर स्टार्टिंगला व्हॉल्यूम मार्केटमध्ये आला. त्यानंतरनं एक गोष्ट चेकआउट केली, तर दिवसभर व्हॉल्यूम हा डेड होता आणि एक्झॅक्टली मार्केट ज्यावेळेस ही लेव्हल तुम्हाला सांगितली होती 22,350 या लेव्हलला एक्झॅक्ट मार्केट खाली क्लोजिंग करणारच. शेवटच्या काही क्षणामध्ये इथं कुणीतरी पॉवर लावलेली. इथे हा मोठा रेड व्हॉल्यूम आलेला आहे की सेलिंग सुद्धा केलेली आहे आणि इमिजिएटली बायिंग सुद्धा केलेली. आता इथे एफ-आयजने काहीतरी ट्रॅप लावला आहे का? का अजून काय केलेलं आहे? या सगळ्या गोष्टी आता डेटामध्ये आपल्याला क्लिअर होतील. जोपर्यंत आपण डेटा बघत नाही ना, तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी इथे क्लिअर होणार नाहीयेत. सो थोडंसं डेटाला चेकआउट करूया. आणि त्या अगोदर माझं म्हणणं आहे की तुम्हाला मी एकदा चार्ट दाखवतो. चार्ट का बघायचा आहे? बिकॉज ही जी काही लेव्हल आहे, ही ब्रेक जर का झाली म्हणजे 22,350 आणि 22,300 जो की आत्ता बघू शकता एक छान असा सपोर्ट झोन आहे. तो जर का इथे तुटला तर मार्केट सरळ 21,741 किंवा 21,750 ही राउंड लेवल तुम्ही पकडून चाला तिथपर्यंत मार्केट हे जाताना तुम्हाला दिसू शकतं. पण ते कधी दिसू शकतं, कसं दिसू शकतं या सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. आजपासून एक्झॅक्टली 1 वर्ष अगोदर म्हणजे काय की 7 एप्रिल 2025 रोजी जर का एक गोष्ट तुम्ही चेकआउट केली मित्रांनो, तर इथे एक गोष्ट तुम्हाला दिसत असेल 7 एप्रिलला मार्केटने एक्झॅक्टली या लेव्हलचा सपोर्ट घेतलेला आहे. कुठली लेव्हल आहे? 21,741 ची आणि 21,750 ची. ही एक आपण झोन पकडून चालूया. ह्या झोनचा मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे आणि एक गोष्ट जर का चेकआउट केली, वर्षभर मार्केटने जी काही वरच्या साइडला मोमेंटम केलेलं आहे आणि तिथून मूव्हमेंट केल्यानंतरनं जे काही मार्केट इथे फ्लॅट रेंजमध्ये अडकून पडलं होतं. कुठली रेंज होती? 24,000ची आणि 26,000ची. ही जी काही 2,000 पॉइंटची रेंज होती, त्यामध्ये निफ्टीने एवढं खेळवलं लोकांना, अक्षरशः रिटर्न्स हे निगेटिव्हमध्ये आलेले आहेत. कुणाचे रिटर्न्स निगेटिव्हमध्ये आलेले आहेत? म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ सगळे फ्लॅट आहेत. काहींचे पॉझिटिव्ह असतील बिकॉज त्यांची खूप खाली इथे कुठेतरी बायिंग असेल. तर ज्यांनी इथूनच कुठेतरी सुरुवात केली, म्हणजे 26,000 ही लेव्हल ज्यावेळेस रिक्लाइम होताना दिसली, त्यावेळेस बरेचसे एक्सपर्ट्स म्हणले, "निफ्टी अभी इधर से 30,000 जाएगा, 35,000 जाएगा." मतलब कब जाएगा निफ्टी? जब वो निफ्टी नीचे की लेवल टॅप करेगा. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, या सगळ्या गोष्टी फुगवल्या जातात. रिटेलर्सला मार्केटमध्ये इन्व्हाईट केलं जातं आणि हे अशा प्रकारचं मार्केटमध्ये मोमेंटम घडवून आणले जातात. 26,000 ला बऱ्याचशा लोकांनी इथे अॅक्युमुलेशन केले. एस-आय-पी सुरू केल्या. बघू शकता कुठं सुरू केल्या? ह्या ह्या सप्टेंबर नंतरनं हा जो काही झोनचा ब्रेकआउट आला का नाही इथे, हा जो काही झोन आहे 25,500 चा, इथून जो काही ब्रेकआउट आला, इथून बऱ्याचशा लोकांनी एस-आय-पी ला सुरुवात केली आणि तिथून सगळ्यांचे रिटर्न्स हे निगेटिव्ह आहेत. तुमच्यापैकी जरी कोण असेल तरी कमेंट करून नक्कीच सांगा. ओके. स्वतः ही तर गोष्ट चार्टवरती बघितली. चार्ट आपल्याला काय सांगतोय हे तर बघितलं. थोडंफार इन्स्टिट्यूशनल मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळत आहे. ह्या ज्या सगळ्या लेव्हल्स आहेत त्या चार्टवरती मुद्दामून ठेवलेल्या आहेत. कारण ह्या आहेत अशा लेव्हल आहेत. मार्केट जेव्हापासून पडतंय, संपूर्ण आपण जो काही मार्च महिन्याचा अनालिसिस करतोय, मार्च महिना अख्खं मार्केट असंच करतोय, डाउन साइडलाच जातोय. डेटा हा पॉझिटिव्ह होतच नाहीये. पण इथे एक गोष्ट बघायला पाहिजे आपल्याला. एक गोष्ट इथे बघितली, सेलरचा व्हॉल्यूम खूप जास्त पंप झाला. इमिजिएटली बायर्सने ते कव्हरिंग केली. नक्की केलंय काय? हे समजत नाहीये. स्वतः हे समजून घेण्यासाठी थोडाफार डेटाचा आपण आधार घेऊया. डेटामधून सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस हे मी अगोदर करून ठेवलेला आहे आणि हा डेटा कालचा आहे बरं का. आजचा नाहीये. फ्रेश डेटा नाहीये. हा मार्केटमध्ये जुना झालेला डेटा आहे. उद्या तुम्हाला शक्यतो पॉझिटिव्ह मूव्हमेंट सुद्धा बघायला मिळू शकते. या झोनपर्यंत गॅप अप होऊ शकतो. अगदी या झोनपर्यंत मोठा जरी गॅप अप झाला, तरी वरच्या झोनपासून सेलिंग येण्याची शक्यता ही आपल्याला दाट दिसत आहे. का दिसत आहे? कारण बघितलं ते 22,700, 22,860 आणि 23,000 स्ट्रॉंग सेलिंग झोन आहे. स्ट्रॉंग सेलिंग झोन आहे हा. इथं मार्केट सेल ऑन मध्ये राहण्याची जास्त शक्यता आहे. जो काही आपल्याला डेटा बायस मला सांगत आहे,
तो मार्केटचा डेटा बायस असाच सांगत आहे मला की मार्केट उद्या सेल ऑन राईज मध्ये राहण्याची शक्यता आहे. सेल ऑन राईज मध्ये का राहील, कसं राहील, चला एकदा डेटाचं मदत घेऊया थोडंफार. डेटा हा तुमच्यासाठी एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये इथे मी कोड करून दिलेला आहे, डिकोड केलेला आहे. बघू शकता उद्यासाठीचा डेटा आहे हा. आणि एक गोष्ट जर का इथे आपण चेकआउट केली, एकदम क्लिअरली चेकआउट केली, तर डिरेक्टली आपण उद्याच्या संभाव्य हालचालमध्ये गेलो तर इथे एक गोष्ट दिसत आहे की मार्केटचा जो काही सपोर्ट आहे तो हा आहे 22,350 आणि 22,300, जी की लेवल आता क्लोजिंग बेसिसवरती काल मार्केटने होल्ड केलेली आहे. होल्ड तर झालेली आहे, सस्टेन सुद्धा झालेली आहे. आता उद्या शॉर्ट कव्हरिंगचा बाउन्स दिसण्याची शक्यता आहे. जर का सकाळी एकदम गॅप अप वगैरे झाला किंवा मार्केट तिथेच फ्लॅट ओपन झालं तरी सुद्धा थोडंफार प्रमाणात बाउन्स मारू शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, जर का हा सपोर्ट जर का डिसिसिव्हली ब्रेक झाला, म्हणजे जर का ब्रेकच केला मार्केटने, जर का सेलिंग प्रेशर आलंच मार्केटमध्ये, तर एक गोष्ट बघू शकता इथे की 22,200 आणि 22,150 या लेवलकडे जाऊ शकता. अगदी 22,000 पर्यंत सुद्धा निफ्टी जाण्याची शक्यता आहे. आपण काय टार्गेट पकडलंय 21,741. हे टार्गेट आपण पकडलंय बरोबर. ती जर का लेवल तिथून सुद्धा तुटली 20,000च्या आत निफ्टी जाण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणतोय मी, ती जाईलच असं म्हणत नाहीये. प्रत्येक लेवलला काही ना काहीतरी इम्पॉर्टन्स आहे. व्हिडिओ जर का तुम्ही सिरीजनं बघत असाल तर तुम्हाला त्या गोष्टी नक्कीच लक्षात येतील. ओके. अपसाईडला जाण्यासाठी 22,500, 22,700 रजिस्टर रिक्लाइन. रिक्लाइनचा अर्थ काय आहे, त्याच्यावरती क्लोजिंग देणे, सस्टेन करणे, हा असतो रिक्लाइनचा अर्थ. नुसतं त्या लेवलला टॅप करून आली म्हणजे मार्केट रिकव्हर झालं असं नाहीये. भरपूर जणांनी सांगितलं असेल मागच्या आठवड्यामध्ये मार्केट रिकव्हर झालं, नाही रिकव्हर झालं, पुन्हा ते खाली आलं. ओके. मार्केट काय करतंय माहितीये का, मार्केट असं निगेटिव्ह येतंय, पुन्हा थोडा बाउन्स करते, पुन्हा सेलिंगला जाते. हे बेसिक प्राइस ऍक्शनचं स्ट्रक्चर आहे गाईज, बेसिक प्राइस ऍक्शनचं स्ट्रक्चर आहे. ओके. आणि मार्केटमध्ये डेड कॅट बाउन्स येण्याची शक्यता आहे. आपल्याला त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं डेड कॅट बाउन्स येण्याची शक्यता आहे, पण ते टिकेलच असं नाहीये. आता उद्या मार्केटमध्ये अपसाईडची मुवमेंट दिसली, सेल ऑन राईज आहे मार्केट, हे मी स्पष्ट सांगतो आता. कारण डेटा काय म्हणत आहे, मार्केट न्यूज बेस जरी असलं तरी सुद्धा गॅप अप गॅप डाऊन हे कॉमन आहे. शार्प मूव्ह हे नक्कीच येऊ शकतात. पण जे काही बायस आहे आपलं ते बिरिश आणि वॉलाटाईल बाउन्स. बायस निगेटिव्ह आहे, डेटा निगेटिव्ह आहे थोड्याफार प्रमाणात, कारण एवढ्या पोझिशन त्यांनी डिस्क्लोज केल्या नाही सुट्टी असल्यामुळे. पण स्टील ओव्हरऑल जर काही गोष्ट पाहिली तर डेटा तरी निगेटिव्ह वाटतोय, पोझिशन त्यांच्या निगेटिव्ह. आता त्यांनी क्लोजिंग मध्ये काय केलंय ना, हे सगळं डायव्हर्जन्स आहे. पण त्या डायव्हर्जन्समुळे डेटामध्ये एक गोष्ट ऍड केलेली आहे, वॉलाटाईल बाउन्स. बाउन्स सुद्धा येऊ शकतो, पॉझिटिव्ह सुद्धा जाऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की हे काय कन्फ्युजन करताय तुम्ही. कन्फ्युजन करत नाहीये, ऍक्च्युअल डेटा तसा आहे तो तसा तुम्हाला सांगत आहे. आता हा डेटा बघून जसं मला त्रास होतोय, कळत नाहीये काय करायचं, तसं तुम्हाला देखील उद्या ट्रेडिंग करताना होऊ शकतं. त्यामुळे ट्रेड करत असाल, अजून सुद्धा सांगतोय, थोडंसं शांत बसा, मार्केटला ऑब्झर्व्ह करा. बरेचसे लोक मला मेसेज करतात नुसतं बघत बसायचा खेळ बाहेरनं आणि मग ट्रेड कधी करायचा, प्रॉफिट कधी काढायचा. अरे आता हे मार्केटची सिच्युएशन प्रॉफिट करण्याची नाहीये. नाहीये प्रॉफिट करण्याची कंडिशन. ही कंडिशन आहे आता फक्त वेट अँड वॉच करायचा. काही ईटीएफ्स ऍड करायचे, काही प्रमाणात इंडेक्स फंड्स ऍड करू शकतो. आता ते प्रत्येकाच्या अनालिसिस वरती डिपेंड आहे. प्रत्येक गोष्ट ओपनली सांगता येत नाही. ओके. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, सगळेजण तुम्हाला सांगतील कुठे काय बाय करायचं, कुठे काय सेल करायचं, पण तुम्हाला कुणी हे सांगणार नाही तुमचे पैसे मार्केटमध्ये कसे वाचवायचे. अरे पैसे वाचले तर तुम्ही वाचणार आहे, तुम्ही मार्केटमध्ये पुढे टिकणार आहे. पण तुमचे पैसेच राहिले नाहीत म्हणजे अर्थात तुमचं कॅपिटल टिकलं नाही, तर पुढे ज्यावेळेस मार्केट हे चांगलं होईल, 24,000 24,500च्या वर बाउन्स करेल पुन्हा एकदा, किंवा ती लेवल थोडी खाली पण सरकू शकते. जी मी नेहमी 24,000 24,500 म्हणतोय ती थोडी खाली पण येऊ शकते. त्या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन झालं, एकदम छान मार्केट चालेल, सगळ्या गोष्टी एव्हरग्रीन होतील. आणि त्यावेळेस मात्र तुम्ही शांत बसाल. का बसाल? असल्या घाणेरड्या मार्केटच्या कंडिशनमध्ये तुम्ही ट्रेड केलेला असणार आहे, तुमचे सगळे पैसे घालवलेले असणार आहेत. मग अशा सिच्युएशन मध्ये माणूस करू तरी काय शकतो. वेट आणि वॉच, ही फेज सर्व्हाइव्ह करा. एकदा ही फेज तुम्ही एकदम पेशंटली सर्व्हाइव्ह केली ना, आतून बऱ्याचशा गोष्टी तुमच्या चेंज होणार आहेत. आणि हे माझे शब्द तुम्हाला नंतर आठवतील, आता कुणालाही रिलेट होणार नाही. जे इथपर्यंत या व्हिडिओला बघत आहेत ना, त्यांना या सगळ्या गोष्टी नंतर न रिलेट होणार आहेत. सो ज्यावेळेस तुम्हाला रिलेटेबल वाटतील ह्या गोष्टी, त्यावेळेस नक्की मला कमेंट करून सांगा या सगळ्या गोष्टींबाबत. बघूया उद्या कशा पद्धतीने मार्केट हे वर्कआउट करतं. उद्यापासून एक आपलं नवीन फायनान्शियल इयर सुरू होत आहे. हे फायनान्शियल इयर आज संपत आहे.
खूप छान गेलं हे वर्ष. भरपूर चॅलेंजेस होते. एक्सपेक्टेशन मार्केटच्या पाहिजे तशा नव्हत्या. बट स्टिल बघूया पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये तरी मार्केट हे चांगल्या आपल्याला लेव्हल्स दाखवू शकतं. आता हीच अपेक्षा करतो लोअर साईडची लिक्विडिटी आत्ता तरी मार्केटने टॅप करून दे, कारण आत्ता चान्स आहे. जर का आत्ता टॅप केली, इथून पुढे जी बुल रन येईल मार्केटमध्ये ती एवढी छान येईल. सगळ्यांचे पोर्टफोलिओज ग्रीन होतील. योग्य ठिकाणी योग्य ऑपॉर्च्युनिटी पकडली तर तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो. आता मी जसं सांगतो कुठे थांबायचं आणि कुठे काय करायचं, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगेल कुठे रॅली पकडायची. तर त्यामुळे कनेक्टेड राहावा, सगळ्या गोष्टी शिकून घ्या, डोकं शांत ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संयम ठेवा. मार्केट आता आपल्या टप्प्यात नाहीये. ज्यावेळेस आपल्या टप्प्यात ते येईल, मार्केटचा आपण करेक्ट कार्यक्रम करूया, एकदम नियोजन लावून. पण आता तुम्ही जर का मार्केटच्या टप्प्यात सापडला ना, तुमचा कधी गेम वाजेल सांगू शकत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. छान पद्धतीने काम करा, शांत राहा आणि मार्केटमध्ये थोडाफार संयम ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आता भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये, बघूया कशा पद्धतीने मार्केट हे रिएक्ट होतं. मार्केटमध्ये जसं सांगितलंय त्या पद्धतीने मार्केट हे रिएक्ट नक्कीच होऊ शकतं. व्हिडिओ संपूर्ण तुम्ही इथपर्यंत बघितलाय, तुमचे मनःपूर्वक धन्यवाद आणि तुम्हाला पुढील आर्थिक नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक यू सो मच.